काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या निशाण्यावर अमोल कोल्हे आले आणि त्यानंतर या दोघांमध्ये वाकयुद्धाला सुरुवात झाली। मध्यंतरी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघातून निवडून या असं ओपन चॅलेंज दिलं आणि निवडणुकीसाठी अमोल कोल्हे विरोधात अजित पवारांनी दंड थोपटले। त्यानंतर अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं विविध विकास कामांना हजेरी लावली, त्याची देखील बातमी झाली। आता मात्र शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना पाडण्याचा चंगच पवार कुटुंबांनी बांधलाय असं दिसतंय। कारण त्याआधी स्वतः अजित पवार, नंतर पार्थ पवार, तर खुद्द सुनेत्रा पवार देखील शिरूर मतदारसंघात ऍक्टिव्ह मोडवर आल्यात। एकूणच सध्या विविध आघाड्यांवरून अख्ख पवार कुटुंबच रिंगणात उतरलंय। शिरूरच्या राजकारणात नेमकं सध्या काय घडतंय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। राष्ट्रवादी फुटली आणि आपल्या काकांच्याच विरोधात जात अजितदादांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधीला अमोल कोल्हे उपस्थित होते। अमोल कोल्हे देखील अजित पवार गटात, अशा बातम्याही त्यावेळी प्रसार माध्यमातून आल्या। मात्र काहीच तासात अमोल कोल्हे पुन्हा शरद पवार गटात सामील झाले आणि तेथूनच अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये ठिणगी पडायला सुरुवात झाली। खरं तर ज्यावेळी अजित पवार राष्ट्रवादी सोबत होते, राष्ट्रवादी पक्ष एकसंध होता, त्यावेळी अजित पवारांनीच अमोल कोल्हे यांना पक्षात घेतलं, त्यांना तिकीट दिलं, निवडून यायला मदत केली। मध्यंतरी पक्ष सोडायची ज्यावेळी भूमिका कोल्हेंनी घेतली, त्यावेळी त्यांची मनधरणी केली। हे सगळं अमोल कोल्हे खासगीत मान्य करतील असं अजित पवार कायमच माध्यमातून बोलत आलेत। थोडक्यात काय तर अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी चांगला स्नेह होता। ज्यावेळी दादांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आणि भाजप आणि शिंदे गटांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी देखील कोल्हे दादांसोबत होते। शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्यासाठी झालेल्या त्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी समारंभाला देखील अमोल कोल्हे उपस्थित होते। मात्र अवघ्या 24 तासात नेमकं काय बिनसलं आणि बाप बाप असतो असं म्हणत कोल्हेंनी शरद पवारांचा हात धरला आणि तेव्हापासूनच अमोल कोल्हे आणि अजित पवार यांचा कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली। मध्यंतरी तर अजित पवारांनी शिरूर मतदारसंघातून निवडून येऊन दाखवा असं ओपन चॅलेंजच अमोल कोल्हेंना दिलं। आता मात्र या चॅलेंजला पूर्ण करण्यासाठी पवार कुटुंबानं कंबर कसली आहे। आता अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरच दावा ठोकलाय, त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभेची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे। त्यासाठी मैदान साफ करायचं काम पवार कुटुंबाने सुरू केलंय। येणाऱ्या लोकसभेसाठी अजित पवारांनी महाराष्ट्रातल्या काही खास मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय आणि यामध्ये विशेष करून शिरूर मतदारसंघावर त्यांचं विशेष लक्ष आहे। शिरूर मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण व्हावं यासाठी अजित पवार आपली संपूर्ण ताकद पणाला लावतायत। येणाऱ्या लोकसभेसाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आता अख्ख पवार कुटुंबच रिंगणात उतरलंय। शिरूर मतदारसंघाचे भावी उमेदवार म्हणून समजले जाणारे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेले दिसतात। पार्थ पवार यांनी शिरूर मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केलाय। तिथल्या लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यात आणि मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। पार्थ पवारांच्या या दौऱ्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील मैदानात उतरल्या आहेत। पार्थ पाठोपाठ त्या देखील आता ऍक्टिव्ह मोड मध्ये आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील वाघोली इथं सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू केलंय। मकर संक्रांती निमित्त होत असणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमात सुनेत्रा पवार सहभागी होत आहेत। याच कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी एक नाळ जोडली जाते, मतदारसंघातला वावर वाढतो, थेट लोकांपर्यंत पोहोचता येतं। हे सगळं सुनेत्रा पवार या हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून करताना दिसतायत। एकंदरीतच शिरूर मतदारसंघात पवार कुटुंब ऍक्टिव्ह झालंय हे मात्र खरं।
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. थँक्यू.